थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पुण्यातले हे अपडेट आपण घेत होतो। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यास राजकीय संन्यास घेणार अशी मोठी घोषणा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केली आहे। न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी ही मोठी घोषणा केली आणि विदर्भातल्या 10 जागांवरती महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील, तसंच राज्यामध्ये चांगलं यश मिळेल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर खोटं बोल पण रेटून बोल ही वडेट्टीवारांची सवयच असल्याची टीका भाजपचे उमेदवार अशोक नेतेंनी केली। तर वडेट्टीवार हे खूप मोठे नेते, राज्यव्यापी नेते असल्याची खोचक प्रतिक्रिया मंत्री आत्राम यांनी दिली। तर सर्व लोकसभा क्षेत्रामध्ये आमचा उमेदवार पडूच शकत नाही हे वातावरण आहे आणि जर पडत असेल तर फिर दाल में कुछ काला। आणि अशा स्थितीमध्ये जर इतक्या लोकांचा प्रतिसाद असताना उमेदवार पडतो, लोकांनी निवडणूक लढल्यानंतर उमेदवार पडत असेल तर पुढची निवडणूक लढायची का म्हणून लढायची, लढून उपयोग काय? म्हणून मी सांगितलं की हा उमेदवार आमचा 1,01% जिंकणार आणि जिंकणार नसेल तर या पुढच्या भविष्यातील निवडणुकीमध्ये मी राजकीय निवडणूक लढणार नाही, राजकीय संन्यास घेईन। शेवटी राजकीय लोकांचं आदत झालेलं आहे, खोटं बोल पण रेटून बोल, त्यामुळे त्याकडे मी काही अधिक लक्ष देणार नाही। पण मी तुम्हाला सांगतो की गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची सीट हे मोदींच्या कामामुळे, माझ्या कामामुळे आणि विशेषतः माझ्या लोकसभा क्षेत्रातील सर्व नेते मंडळी, महायुतीच्या सर्व नेते मंडळी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात मेहनत केलेली आहे, काम केलेलं आहे। विरोधी पक्षाचा फार मोठे नेते आहेत, आमचे महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत ते विरोधी पक्षाचे, त्यांच्या गोष्टी फार मोठ्या असतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं अवलोकन त्यांनी केलं असेल। परंतु मला पूर्ण विश्वास आहे की इथे महाराष्ट्र राज्यामध्ये आमचा 40चा जवळजवळ सीट निवडून येतील। तर लोक